हाय हॅलो नमस्कार. मी प्रिया चॅनलमध्ये तुमचे सर्वांचं स्वागत करते. तर आजचा थंबनेल पाहून तुम्हाला समजलंच असेल की व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे, कशाच्या रिलेटेड हा व्हिडिओ आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, म्हणजे तुम्हीसुद्धा माझ्यासारखे काही थोडेफार पैसे सेव्ह करू शकता. थोडेफार मी तर म्हणते 15,000 जर तुम्हाला तुमच्या नवऱ्याचा पगार असेल तर माझ्यासारखे तुम्हीसुद्धा 5,000 रुपये नक्कीच सेव्ह करू शकता. तर मी ज्या सवयी फॉलो करते, ज्या 3 स्टेप्स आहेत माझ्या, म्हणजे मी प्रॉपर फॉलो करते, जेणेकरून माझे पैसे थोडेफार तरी वाचतील आणि ते मी सेविंगसाठी काहीतरी करू शकते. तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखी 5,000 महिन्याला नक्कीच सेव्ह करू शकता. तर हा व्हिडिओ पूर्ण बघा. कमेंटमध्ये कमेंट टाका तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि पुढचा व्हिडिओ कशाबद्दल हवा आहे, कसा हवा आहे तुम्हाला, ते सुद्धा मला तुम्ही सांगा. तुम्हाला सेविंगच्या रिलेटेड मला काही हे आलं, कमेंट्स आल्या गेल्या व्हिडिओमध्ये. तर म्हटलं आपल्याला कमेंट आले तर आपण हा व्हिडिओ बनवूया. तर मी माझ्या सवयी सांगणार आहे की मी काय करते 5,000 रुपये सेव्हिंग करण्यासाठी. तर तर मी माझी ज्या काही मला लहान सहान गोष्टी आहेत, मी ₹1 जरी खर्च केला तरी ती मी वहीमध्ये लिहून काढते आणि मला ती आता सवय लागलेली आहे. तर मी हे सुद्धा असं लिहून ठेवते. तर पहिला खर्च काय आहे, आपण जो बाहेरचा नाश्ता खातो रोज, काय करतो आपण, नाश्ता करायला कंटाळा करतो. आपल्या टिफिनसोबतच किती एक 10 ते 15-20 मिनटं लागतात आपल्याला डेलीच्या नाश्त्याला. जर आपण पूर्वतयारी करून ठेवली रात्रीच, तर सकाळी एक 15 ते 20 मिनटात आरामात नाश्ता रेडी होतो. जर आपण लवकर उठून टिफिनसोबतच नाश्ता रेडी केला तर आपला खरंच खूप पैसा असतो. दिवसाला ₹15 आपण जे बाहेर नाश्ता करण्याला घालवतो. तर वडापाव म्हणा, उपीट म्हणा, उपमा म्हणा, मिसळ वगैरे काही ₹15 पासून स्टार्टिंग असते. तर जास्तीत जास्त आपण ₹15 म्हटले तर दिवसाला ₹15 आपले खूप आहेत. म्हणजे अशी दिसायला खूप छोटी रक्कम दिसते ती. पण आपण जर महिन्याचे पकडले तर ₹1,500 महिना आपण फक्त नाश्त्यावर घालवतो. तेच ₹1,500 आपण जर डेली घरात नाश्ता केला, छोट्या-छोट्या गोष्टी आपण सेव्ह करू, म्हणजे काहीतरी उपीट म्हणा, उपमा म्हणा, जरासं लवकर आपण रोजच्या रुटीनपेक्षा जरा लवकर उठून सकाळचं गडबड जरी असली तर घरात नाश्ता करून आपण देऊ शकतो. घरातली माणसं म्हणा, आपण म्हणा, मिस्टर म्हणा, कुणालासुद्धा बाहेरचा नाश्ता जर आपण करायला लावला तर ₹15 हे जाणारच आहेत आपले. त्यापेक्षा आपणच घरात लवकर उठायचं, नाश्ता करून आपण ₹15 वाचवू शकतो. तर महिन्याला आपण असे ₹1,500 हे वेस्ट करतो. ते आपण ₹1,500 आपण ह्याच्यात वाचवू शकतो. तर तुम्हीसुद्धा माझ्यासारखं घरात नाश्ता करा. म्हणजे रात्रीचं जे काही उरलेलं असेल किंवा भात म्हणा, चपाती म्हणा, आपण नवीन-नवीन डिशेस ट्राय करू शकतो. जर काही नाहीच उरलं तर आपण उपीट, उपमा, पोहे, उत्तापा किंवा अप्पे ही पूर्वतयारी जर आपण रात्रीचंच करून ठेवली ना, तर सकाळी एक 10 ते 15-20 मिनिटात आपला नाश्ता रेडी होतो. फक्त रोजच्या टायमिंगपेक्षा एक 15 ते 10 मिनटं आपण एक्स्ट्रा जर लवकर उठलो तर आपलं प्रॉपर रुटीन बसतं आणि एकदा सवय लागली की सवय पूर्ण होऊन जाते. तर दुसरा खर्च आहे, म्हणजे मला असं रिलेटेड आहे, मोबाईलचा आपण रिचार्ज मारतो. आता बघा कुकू टीव्ही जे आलेत नवीन, आता छोटे-छोटे ॲप्स जे आपले स्टोरी चॅनल आले, तर त्याच्यावर सुद्धा आपण पैसे विनाकारण खर्च करतो. तर महिना आपण किती मारत असू, आता रिचार्ज ₹399 डेलीचा रिचार्ज असतो. पण आपण डेली अनलिमिटेड जेवढं आपण 399च्या रिचार्जमध्ये आपल्याला देतात तेवढंच आपण यूज करतो का? तर नाही. तर आपल्याला जेवढा म्हणजे यूज करण्यापुरता जेवढा डेटा आहे तो 199चा प्लॅन आहे. जिओचा म्हणा, एअरटेलचा म्हणा, 199च्या प्लॅनमध्ये आपलं WhatsApp चालतं, Instagram चालतं, YouTube चालतं, आपल्या जे काही व्हिडिओ कॉल चालतं, अनलिमिटेड कॉल्स असतात. आपल्याला म्हणजे आपल्या गरजेपुरता आपल्याला बॅलन्स हा 199चा महिन्याला आहे, पुरतो आपल्याला. तर माझं असं पर्सनली मत आहे की आपण 399चा रिचार्ज न मारता 199चा डेली मंथली पॅक घेऊ शकतो. ज्याच्याने आपला मोबाईलचा जो काही आपला उपयोग आहे ते गरजेपुरता आपण या रिचार्जमध्ये पूर्ण होऊ शकतो. तर ह्यामध्ये प्लॅन ₹200 आपण वाचवू शकतो 199चा जर रिचार्ज मारला तर. आणि वर्षाचे असेच करून आपण ₹2400 वाचवू शकतो जर आपण ही सुद्धा टिप पर्सनली अशी फॉलो केली तर. तर यामध्ये आपण ₹200 वाचवू शकतो. तर तिसरी अशी माझी तर माझा तिसरा पॉईंट आहे सेलची खरेदी. ते आपण म्हणजे बंदच करायला पाहिजे. मी स्वतः बंद केलं आहे, म्हणजे प्रॉपर असं बंद केलं आहे सेलची. मला कुठेही असं सेल असं लिहिलेलं दिसलं तरी पण मी इग्नोर करते. कारण की मला माहिती आहे की जर सेलमध्ये आपण गेलो तर आपली जे आपण मनी मॅनेजमेंट केलेलं असतं त्यातलं जे सगळं म्हणजे विस्कळीत होऊन जाणार आहे. तर मी सेलमध्ये नाही जात. तर आपले बघा आता आजकाल ऑनलाईन सेल पण असतात. ॲमेझॉन, फ्लिपकार्ट, मिशो, स्नॅपडील ह्याच्यावरसुद्धा असतात, मिंत्रा म्हणा. तर आपण काय करतो, मोबाईलला आपल्याला वरती मेसेजेस आले की आपण लगेच स्क्रोल करतो. 50% ऑफ. आपल्याला वाटतं की 50% ऑफ आहे, आपण 1000ची साडी 500ला आणते. पण असं नसतं. ते आपल्याला लुटायला बसलेले असतात. ते 2000ची साडी तुम्हाला 1000ला देत आहेत असं आपल्याला फक्त वाटतं. पण त्याची प्रॉपर प्राईस तीच असते. फक्त सांगताना ते लोकं एक्स्ट्रा प्राईस सांगतात आणि देताना आपल्याला त्याच प्राईसमध्ये देतात, जी की त्यांची ठरलेली असते. पण आपल्याला काय वाटतं की ही साडी आपल्याला 2000ची आहे, आपल्याला 1000ला मिळते. म्हणून आपण 50% ऑफर बघून आपण ते सेल म्हणजे घ्यायला जातो, सेलिंग करायला जातो.
तर तर मला असं वाटते की आपण सेलच्या या झोलझालमध्ये न पडता आपण आपल्याला ज्या गरजेच्या वस्तू आहेत, ज्या खरंच आपल्याला असं वाटते की नाही की आपल्याला खूप गरजेची आहे ही वस्तू, ह्या वस्तूशिवाय आपलं काही चालणार नाही, तरच ती वस्तू घ्या. मी म्हणत नाही आहे की तुम्ही शॉपिंग करू नका, काही करू नका, पण ज्याची आपल्याला गरजच नाही आहे, मुळात आत्ता आपल्याला त्याची गरज नाही आहे, ती वस्तू आपण घेऊन आपले आहेत ते पण पैसे आपण त्यामध्ये घालवणार आहोत. तर 50% ऑफच्या सेलमध्ये आपण काही बचत करू शकतो. म्हणजे समजा तुम्ही महिन्याला 2,000ची खरेदी करत असाल, म्हणजे आठवड्यातून महिन्यातून 2 वेळा जर 1,000 म्हटले तर आपण 2,000 सहज खर्च करतो. ऑनलाईन शॉपिंग म्हणा, बाहेर कुठेतरी बाजारात गेलं, मार्केटमध्ये गेलं तर आपल्याला काहीतरी दिसलं की आपण लगेच घेऊन येतो. पण ती वस्तू घेताना जर आपण विचार केला की ही वस्तू एक 10 मिनटं फक्त थांबायचं त्या वस्तूकडून, की ही मला खरंच गरजेची आहे का? मी ह्याला घरी घेऊन जाणार, आता मी एक्साइटमेंटमध्ये घेते, पण घरी जाऊन जर मला ही वस्तू खरंच गरजेची आहे का? म्हणजे मी ह्याचा पूर्ण वापर करणार आहे का त्या वस्तूचा? आणि मला खूप आत्ताच त्याची गरज आहे, हा विचार करून तुम्ही ती वस्तू घ्या. अत्यंत गरजेची असली तर तुम्ही ते घेऊ शकता, पण महिन्याला जर 2,000 असे वायफळ तुम्ही वाचवले तर खरंच खूप सेविंग होते. तर तर ह्या 3 स्टेप्समधून आपण पैसे असे वाचवू शकतो. आणि उरलेले जे 1,600 आहे, जर 5,000 साखळा आपल्याला कवर करायचं असेल, म्हणजे 5,000 आपल्याला महिन्याला वाचवायचेच असतील, तर उरलेले 1,600 कसे वाचवायचे हे सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर मी काय करते, दिवसभर जर आमची वरती रूम आहे किंवा खाली पण आहे हॉलमध्ये वगैरे, जर आवश्यक नसेल म्हणजे वारं वगैरे असेल तर मी फॅन बंद ठेवते. फॅन जास्त चालू ठेवत नाही, लाईट विनाकारण चालू ठेवत नाही. आपण चार्जिंगला जे समजा आपण मोबाईल लावला आहे चार्जिंगला, तर आठवणीने ते स्विच ऑफ करते. आणि काय होतं माहिती आहे का, आपण चार्जिंगला लावतो, गडबडीत मोबाईल काढतो आणि जातो, पण जे आपण चार्जर लावलेलं असतं त्या चार्जरमुळे म्हणजे ते स्विच ऑफ असलं, बटन बंद असलं तरीसुद्धा लाईट खेचून घेते आणि लाईट बिल जास्त येते. त्याच्यामुळे मोबाईल चार्जिंग झाला की मोबाईलसोबत चार्जरसुद्धा काढून ठेवायचा, त्यामुळे लाईट बिलचीसुद्धा बचत होते, लाईट बिलसुद्धा तुमचं कमी आहे. आणि त्याचबरोबर आपण गॅस स्वयंपाक करताना गॅससुद्धा आपण वाचवू शकतो. त्या रिलेटेड काही टिप्स पण मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये शेअर करेन. तर गॅस कसा वाचवू शकतो, कुकरला आपण एकत्रित डाळ भात किंवा काहीतरी भाजी करायची असेल तर एकत्र आपण डब्यामध्ये लावून असं कुकरमध्ये आपण गॅस सेव्ह करू शकतो, म्हणजे वाचवू शकतो आपण तेवढा गॅस, जो की वेगवेगळ्या पदार्थांसाठी लागणार. तो आपण एकदाच कुकर लावला की त्यामध्ये 2-3 पदार्थ तयार होतात आणि त्यातून गॅस बचत होते. तर त्यातूनसुद्धा आपण काही पैसे सेव्ह करू शकतो. परत घरातील काहीतरी, म्हणजे आपल्याला समजा आता वस्तू काहीतरी आवडली आणि घरात आपल्याला हवी आहे, तर त्या वस्तूला आपण खरंच त्याची गरज आहे का आपल्याला? तर नसेल तर आपण ती घेतली नाही पाहिजे असं मला वाटतं, जेव्हा आपल्याला गरज आहे. आणि त्याचबरोबर आठवड्याचा बाजार, तर भाजीपाला किंवा फळे घेताना आपण बार्गेनिंग करायला हवी. काही स्त्रियांना, गृहिणींना खूप परफेक्ट जमत असणार आहे की भाजीमध्ये कसं बार्गेनिंग करायचं. म्हणजे मलासुद्धा जमत नाही एवढं, मी जास्त करून बार्गेनिंग अजून मला जमत नाही. पण मी आत्ता जेव्हा माझी सासूबाई होत्या तेव्हा त्या बाजार आणत होत्या, पण आता थोडी मी बाजारात जाते, त्याच्यामुळे मला एवढी आयडिया नव्हती की बाजार कसा करायचा असतो, काय करायचं असतो. त्यांनी रेट सांगितला आणि आहे ते पैसे दिले आणि त्या रेटनुसार मी बाजार आणत होते. पण बार्गेनिंग करणं खरंच खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय करतात, काही जे विक्रेते असतात भाजीवाले, ते काय करतात की आपल्याला एक्स्ट्रा रेट्स सांगतात आणि थोड्या वेळाने जर आपण 5 वाजता गेलो समजा, तर आपल्याला ते 20 रुपये पावशेर गवारी असं सांगतात. पण तेच आपण जर 8 वाजता गेलो किंवा थोड्या उशिराने गेलो, त्यांना घरी जायचं असतं, तो माल त्यांना संपवायचा असतो, तर 20 रुपयेवरून त्यांनी डायरेक्ट 10 रुपयेवर येतात, 10 रुपये पावशेर गवारी असा रेट लावतात. तर आपण त्यात वाचू शकतो, आपण उशिराने जाऊन बाजार करू शकतो, कुणाला जर जमत असेल तर. किंवा आपण त्यांच्यासोबत बार्गेनिंग करू शकतो, नाही मला एवढ्यालाच द्या, एवढ्याला ही येते भाजी, आम्ही इथून घेतल्या, असं त्यांना सांगून बार्गेनिंग करून आपण भाज्या घेऊन येऊ शकतो. तर यामध्ये सुद्धा आपले थोडेफार पैसे वाचतात. असे करून आपण उरलेले 1,600 रुपयेसुद्धा वाचवू शकतो. तर या सगळ्याचा जर हिशोब आपण केला तर आपण फर्स्ट 1,200 रुपये वाचवले, जे की आपण चहा नाश्ता बाहेर करतो त्यातून 1,200 रुपये महिन्याला वाचू शकतो. दुसरं आपण 200 रुपये जे की आपण महिन्याला रिचार्ज करतो, ते रिचार्ज कमी ह्याचा मारला तर आपल्या गरजा भागू शकतात. आणि प्लस आपण खरंच आपण हे केलं पाहिजे, म्हणजे सेविंग केली पाहिजे. सेविंग केल्याशिवाय आत्ताच्या ह्याच्यात आपलं काही चालत नाही असं मला वाटते. कारण की सेविंग ही अशी गोष्ट झाली आता की प्रत्येकाने करायलाच हवी, लहान मुलापासून मोठ्यापर्यंत. लहानांना नाही केली तरी चालते, पण मोठ्यांना तर एवढा अनुभव असतोच की आपण सेविंग का केली पाहिजे, कशासाठी केली पाहिजे, पुढे जाऊन आपल्याला कुठली परिस्थिती कशी येईल सांगता येत नाही. तर 1,200 झाले आपले ह्याचे चहा नाश्त्याचे झाले 1,200 रुपये, प्लस 200 रुपये झाले आपले रिचार्जचे. थर्ड पॉईंट झाला आपला 50% ऑफ सेलचा, तर त्यामध्ये आपण पैसे सेव्ह करू शकतो. त्यात झाले 2,000, महिन्याला आपण 2,000 वाचू शकतो.
आणि प्लस 1600 असे सगळे मिळून आपण 5,000 रुपये महिन्याला सेव्ह करू शकतो. जर आपण या गोष्टी स्टेप बाय स्टेप फॉलो केल्या आणि जर आपण खरंच असं आपल्याला वाटत असेल की आपण 5,000 रुपये सेव्ह करू शकतो, तर या गोष्टी फॉलो केल्या तर नक्कीच आपण 5,000 रुपये सेव्ह करू शकतो. मी तर असंच करते, कारण की मला आता ते सवय झाले. खूप हात आकडता घेते मी, कारण की खूप महागाई वाढत चालली आहे. आणि मिस्टरांच्या एका ह्याच्यावर असं मला ओझं टाकायचं नाही. त्यांचं काही नसतं, त्यांनी घरखर्चाला पैसे देतात, जे काय आपल्याला उपयोगाची गोष्ट आहे त्याच्यासाठी देतात. मला असं वाटतं की नाही, आपण सुद्धा त्यांना हातभार लावायला पाहिजे. तर थोडाफार आपण जर आपण जॉबला जात नसू, काहीच करत नसू, तर गृहिणी असाल तर तुम्ही अशा प्रकारे पैसे वाचून 5,000 रुपये का होईना, 5,000 ही खूप मोठी रक्कम आहे. तर हे आपण वाचवू शकतो आणि त्यांना घरासाठी हातभार लावू शकतो कुठल्या तरी गोष्टीसाठी. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.